परिषदेमध्ये स्वागत आहे. पहिले ओळख करून देतो. अंकुश गिरी, शहर प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष परभणी. रामेश्वर पुरी आपले जिल्हा सचिव आहेत. उद्धव गरुड तालुका प्रमुख आहे. आज प्रेस घेण्यामागचा उद्देश आहे की परभणी शहर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष आपल्या ताकदीनं निवडणूक लढवण्याच्या रिंगणामध्ये उतरले, परंतु ह्या सगळ्यांनी मुळात परभणी महानगरपालिका वाटवली, खराब केली असं आमचं मत आहे. कारण तुम्ही पाहत असाल हे आळीपाळीनं सत्तेत राहिलेले आहे. परभणी महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मुलांना, मुलींना, सुनाला, भावांना कुठंतरी राजकारणामध्ये एंट्री करण्यासाठी निवडणूक आहे की काय असा प्रश्न पडायला लागलाय. आणि जे जे आज नेते म्हणून पुढे येत आहेत, जे राजकीय पक्षाचे पुढारी म्हणून येत आहेत पुढं, ते मागच्या 20-25 वर्षापासून राजकारणात आहे. झालं असं की दुकानदार तोच आहे, माल पण तोच आहे, फक्त पार्टी बदलली. म्हणजे ह्यांचा पक्ष बदलला, मुळात काम करणारे लोक हेच आहेत. आणि काल जे सत्तेत होते ते आज विरोधात आहेत, आणि आज जे विरोधात होते ते पण काल सत्तेत होते. हे सगळं गणित पाहिलं तर सर्वच राजकीय पक्षांनी मिळून परभणीचा वाटोळ केलेला आहे असं आमचं मत आहे. आम्ही एक नवीन पक्ष म्हणून पुढे येतोय, आणि आपण पाहिलं असेल की प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही अनेक चांगली कामं परभणी शहरामध्ये केलेली आहेत. जो मागच्या 15 वर्षापासून कचरा डेपोचा प्रश्न होता, जो धार रोडला प्रलंबित होता, तो प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आम्ही ग्रीन ट्रिब्युनलमध्ये केस दाखल केली होती, हरित लवादामध्ये केस दाखल केली होती. आणि त्या केसच्या माध्यमातून आम्हाला आमचा निकाल लागला आमच्या बाजूने, आणि त्यांनी कचरा डेपो हटवण्यासाठी ऑर्डर केल्या होत्या, जे कचरा डेपो हटलाय. त्याशिवाय आपण आपल्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की आपण पाहताय की जेवढे काही आपल्याकडं हे होत आहेत, पावसाळ्याचे नालीसफाई होती, ती प्रहार जनशक्ती पक्षाने कचरा आणून टाकू अशी घोषणा केल्यानंतरच नालीसफाई झाली. ते अगोदर अजिबात नालीसफाई नाही झाली. परंतु दरवेळेला प्रहार जनशक्ती पक्षाने रस्त्यावर उतरून आंदोलन करायचं आणि कुठेतरी महानगरपालिका प्रशासन पुढे येऊन ते निस्तारायचं, असं काही एकंदरीत पूर्ण महानगरपालिकेचं चित्र होतं. कालचा पण विषय आहे की आपण परभणी ग्रामपंचायत म्हणून जाहीर केली. शहर ग्रामपंचायत जाहीर केल्यानंतर सगळ्यांना खडबडून जाग आली. आपले जे पालकमंत्री आहेत त्यांनी रातोरात एक व्हिडिओ आयुक्तांना फोन केलेला व्हायरल केला आणि सांगितले की कचरा आमच्यामुळे उचलला. जर कचरा तुमच्यामुळे उचलला तर 2 महिन्यापासून कचरा बंद होता, तेव्हा पालकमंत्री काय गोट्या खेळत होते का? म्हणजे रस्त्यावर उतरायचं नाही, आणि कोणी जर केलं असेल तर श्रेय घ्यायचं. जे काही परभणीचं राजकारण आहे हे अत्यंत वाईट स्तराला पोहोचले असं आमचं मत आहे. काल काँग्रेसने पण आक्षेप घेतला आहे की टेंडर प्रक्रिया सुरू आहे, आणि हे जे काही आहे हे सगळं परभणी शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जो टॅक्सचा पैसा आहे त्याचा दुरुपयोग आहे. म्हणून आम्ही एक नवीन चेहरा म्हणून आम्ही पुढे येतोय, आणि नगरसेवक कसा असावा हे आम्ही तुम्हाला भविष्यामध्ये दाखवून देऊ. त्याकरिता ही एक पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही आमचे उमेदवार उभे करतोय. सध्या आमच्याकडे 10 उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 15 मध्ये 2, प्रभाग क्रमांक 1 मध्ये 2, प्रभाग क्रमांक 5 मध्ये 1 आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये 2, असे एकंदरीत 10 आमच्या संपर्कात आज आहेत. आणि अनेक असे आहेत की ज्यांना भविष्यामध्ये तिकीट मिळेल नाही मिळेल माहिती नाही, असे नाराज गट पण मोठ्या प्रमाणावर येईल. अनेकाचं असं म्हणणं आहे की आम्हाला निवडणूक लढवायची आहे, परंतु काल ज्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन केली तेच आमचे नेते होऊन बसलेत, आणि ते आम्हाला तिकीट देतील की नाही याची आम्हाला शक्यता आहे वाटत नाही. म्हणून आम्ही तुमच्या मार्फत लढू इच्छितो. बाकी काय असेल तर आमच्या पक्षाचा अजेंडा म्हणाल तर सगळ्यात पहिले आमचे जे उमेदवार असतील ते जेव्हा आमच्या पक्षाचं नॉमिनेशन भरण्यासाठी येतील तेव्हा आमचे एबी फॉर्म घेतील, तेव्हा ते लिहून देतील की मी पुढील 5 वर्ष कुठल्याही प्रकारची महानगरपालिकेची गुत्तेदारी करणार नाही आणि पक्षाशी इमानदारीने काम करेल. कारण काय झालंय की आपण पाहतोय की प्रत्येक नगरसेवक हा प्रभागात कमी आणि तो त्या महानगरपालिकेच्या सिटी इंजिनियरकडे त्या चक्र मारतो. प्रत्येक नगरसेवकाला वाटतं आता मी नगरसेवक झालो म्हणजे गुत्तेदारी करणार, आणि त्याच्यामुळेच परभणी शहराच्या जे काही वाट लागली त्याच्यासाठी जबाबदारी हेच नगरसेवक आहेत, ज्यांनी आपल्या म्हणजे फक्त गुत्तेदाऱ्या चालवल्या, दुसरं काही केलं.
बघा मोठ्या प्रमाणावर टॅक्स वसूल केला जातो, तो वसूल होतो. फक्त प्रॉब्लेम असा आहे की त्या पैशामध्ये जे गुत्तेदारी पोचणं चालू आहे. म्हणजे अव्वाच्या सव्वा बिलं जातात. मी तुम्हाला एकदम म्हणजे याच्यामध्ये सांगतोय की गंभीर्याने सांगतोय गोष्टी, की आजही महानगरपालिकेचे 80% बिलं हे बोगस निघालेले. कारण की तुम्ही बघा जे रस्ता 12 मीटर किंवा 18 मीटर केलेला आहे कागदावर, तो मुळात 9 मीटरचाच केलेला असतो. 1 किलोमीटरचा केलेला रस्ता 500-700 मीटर मध्येच केलेला. आणि हा जो पैसा आहे ना, हा जो अपव्यय आहे पैशाचा, हा रोखायचा असेल तर त्या नगरसेवकाला गुत्तेदार न होऊ देणं. आम्ही नाही नाही, आमच्याकडे बघा विकासाचाच अजेंडा असणार आहे. आणि जे काही टॅक्स आहे त्याच्यामध्येच आम्हाला कसं ते महानगरपालिकेचं गणित जुळून देता येईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. कारण की टॅक्स मोठ्या प्रमाणावर आहे आणि खर्च तेवढा नाहीये. जर गुत्तेदारी जर तुम्ही सोडली तर खर्च बाकी नाहीच आहे महानगरपालिकेचा जास्त. फक्त तो अपव्यय जर तुम्ही व्यवस्थित हँडल केला ना तर बरोबर. कारण की परभणी एकमेव महानगरपालिका नाही, अनेक महानगरपालिका आहेत, त्या त्यांचा खर्च भागवतात ना. पण आपल्याकडे जे बरबटलेपण आहे गुत्तेदारांचं आणि नेत्यांचं, त्याच्यामुळे हे सगळं वाट लागली. आम्हाला सगळे भेटले तर सगळे लढू, पण सध्याच आमच्याकडे आहे. जेवढे जास्त भेटतील तेवढे ते लढवायचेच. आतापर्यंत युतीसाठीचा प्रस्ताव नाहीये कोणाचा. आल्यानंतर 100% विचार करू. नाही, इच्छुकांच्या नाव अजून जाहीर नाही केले आम्ही. पण आमचा जो 2 मुख्य उमेदवार बालाजी मगर 15 मधून आहे आणि आमचे अंकुशगिरी 15 मधून आहे. हे आमच्या पक्षाचे पदाधिकारी असल्यामुळे आम्हाला ते नाव जाहीर करायला काही चालत. अजून तर आमचं काही नाहीये, कारण की आम्हाला कोणी सोबत गेलं असं आम्हालाही वाटत नाही. कारण की सगळ्याचे गणित जातीवर, धर्मावर आणि पैशावर आहे. आणि आम्ही ह्या सगळ्या व्यतिरिक्त आमचा पांढरा झेंडा घेऊन जाणार आहे. म्हणून आम्ही मुळातच अस्पृश्य आहे. आलं तर निश्चित घेऊया. अजेंडा डोक्यात विचारत असते. नाही, तसं असं म्हणून नाही. आता उमेदवार जिथे येतील तिथे. आता ते मी आमच्यासाठी सगळेच पक्षे, आमचा मित्रपक्ष कोणी नाही. कारण की आम्ही आजपर्यंत जे आंदोलन केले हे सगळ्यांच्या विरोधात केले. कारण की मला सांगा, जे भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, या सगळ्यांना आळीपाळीवर महानगरपालिकेवर राज्य केलेले आणि यांच्या हातात होते इतके वर्ष महानगरपालिकेच्या द्वारे. या विशालराव पर्याय नाही ना काही. म्हणजे जर तुम्हाला जर हे 10,000 द्यायले, हे 9 द्यायले, हे 7 द्यायले, हा 14 द्यायले, अशा स्पर्धेमध्ये जर मतदार पाहत असेल तर मतदान करताना जे काही त्यांची मानसिकता होईल ती बिघडलेलीच असते. मग एखादा प्रामाणिक काम करणारा भेटला की ठीक आहे, मतदानाचं टक्केवारी कमी जास्त होईल, सीट लागेल नाही लागेल, पण चेहरा देणं. कारण की आपण जेव्हा विरोध करतो तेव्हा चेहरा नाही देऊ शकलो आपला विरोध फेल ठरतो. म्हणून चेहरे देणं आहे. बाबा ठीक आहे, आम्ही नुसता विरोध नाही करत, की आम्ही पर्याय पण द्यायला. नाही, पुण्याला आम्ही एकच सीट लढवली होती. नाही, ताकद तर तुम्ही बघितलं तर भारतीय हो. नाही नाही, तसं नाही. बघा, भारतीय जनता पार्टीला तिथे 4 उमेदवार भेटले, शिवसेनेला उमेदवारच नाही भेटले. शेवटी भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार आयात करून त्यांना नाव लढवावं लागलं. बघा, परिस्थिती अशी आहे की माझ्याकडं म्हणजे सत्ताधारी पक्षाकडे 1 कोटी रुपये वाटायला, पण उमेदवार नाही भेटत. कारण की उमेदवारात विश्वास नाही की पैसे वाटून आपण येऊ का नाही. आता तुम्ही चित्र बघायला, आता जेव्हा यांच्या याद्या येतील ना, तुम्हाला लक्षात येईल की हे उमेदवार जे आहेत ना, हे आयते बळजबरी आणून बसवलेले असणार. आज जे नगरसेवक राहिलेले आहेत त्याच्या अगोदर, त्यांची पण इच्छा त्यांच्या जुन्या चिन्हावर लढवायची नाही. तुम्हाला हे चित्र आता मी सांगायची आवश्यकता नाही. तुम्ही सगळ्या समाज माध्यमावर फिरताय, आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती. परिस्थिती प्रचंड वाईट आहे. कारण की पूर्णेमध्ये आम्ही प्रचार करत असताना आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला हे पानावर मतदान नाही मिळणार, तुमची बॅट लावा, तुमचा एबी फॉर्म तोडा. आम्ही ज्यांना आम्ही विरोध करतो
तेच लोक परत आमच्या चिंबोला लढवण्यापेक्षा आम्ही ते टाळलं. आमचा जिथे एक प्रामाणिक उमेदवार होता तिथे आम्ही ताकद लावली आणि ती सीट 100% लागली याची आम्हाला गॅरंटी. आपला बजेट काय, आपण फक्त हात जोडून लोकांसमोर जाणार आहे. नाही पण साहेब काय माहिती, नाही पैसे वाटणं गुन्हा आहे म्हणलेल्या माणसाला पैसे वाटू नये. नाही खर्च तर लागणार, प्राथमिक खर्च तर बघा बघा, खर्च प्रत्येक गोष्टीला लागतो. तुम्हाला कार्यकर्त्यांचा खर्च लागतो, बूथवर बसणार, मग तेवढं तर करावंच लागणार. आता काही जणांना आता काही ठिकाणी सत्ताधाऱ्याला पोहे 25 रुपये प्लेट मिळते, आमच्या सगळं 15 मिळते. आमचं बजेट तिथेही कमी होईल, थोडं कमी होईल पण ऍडजस्ट करावं लागेल. आम्हाला काय कमी काय जास्त काय भेटलं हे महत्वाचं आहे. बस. ते कुठे गेलंय? आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही रस्त्यावर काम करणारे पक्ष आहे. आम्हाला कोणी सोबत घेईल का नाही घेईल ही शंका आहे. नाही पण जर नवीन पक्ष असेल किंवा त्यांचं काही परभणी महानगरपालिकेमध्ये बरबटले पण नसेल तर आम्ही 100% आम्ही सोबत. नाही मग त्याच्यासाठी एक रेशो लावून जाणार. कारण काय होणार आहे बघा, आमचं म्हणणं आहे की परभणी महानगरपालिका ही कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, महानगरपालिकेचं चित्र बदललं पाहिजे. हो हो. नाही त्याच्याशिवाय काही येत असेल तर 100% घेऊया. त्यातल्या त्यात काय माहिती का, 100% नगरसेवक वाईट येतात असे नाही, काही नगरसेवक चांगले पण आहेत. नाही मी नाही लढवणार, कारण की माझ्याकडे पूर्ण जबाबदारी आहे. आमच्या आमच्या उमेदवाराला खूप खूप काही फाईट करावं लागणार हे आम्हाला माहिती, कारण की एवढी मोठी सगळी पक्षांना आधीच दिल्यावर मग ते लढवणं भागच. पण तो लक्ष्मी अस्त्र एवढं मोठं आहे की त्याच्यापुढे जनशक्ती जनतेपुढे जाऊन हात जोडणं हा आमच्याकडे एकमेव पर्याय आहे.